नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की इथे आता अर्जुनचं मोठं ऑपरेशन झाल्यामुळे त्याला कसं उठवायचं आहे हा तिच्यासमोर म्हणजे सायलीसमोर मोठा प्रश्न उभा आहे. त्याचबरोबर आता सायलीच्या प्रेमामुळे अर्जुनच्या जीवात तर जीव आलेला आहे, परंतु आता अर्जुन उभा न राहू शकल्यामुळे त्याच्या मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे आता इथे सायलीवरती स्वतःची केस लढण्याचे आणि सायलीला स्वतः कोर्टात उभं राहण्याचं आवाहन आता स्वतः अर्जुन करणार आहे. सायली स्वतः आता कोर्टामध्ये केस लढण्यासाठी स्वतःचीच केस लढण्यासाठी उभी राहणार आहे आणि अर्जुनचा तिला आता पूर्णपणे पाठिंबा असणार आहे. सगळं पुढे कसं आणि काय घडणार पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत होतो की सायली ही काहीही करून अर्जुनला आता उठा म्हणून सांगत असते, कारण की आपल्याला केस हरायची नाही आहे. आपल्या दुश्मनांनी आपल्याला हरवण्यासाठी खूप प्रयत्न केला आहे, परंतु आपल्याला हरायचं नाही आहे. आपल्याला आता या केसमध्ये जिंकायचं आहे हे आता ती स्वतः सांगत आहे. मनू आता पोलिसांच्या ताब्यात असूनही ती काही बोलत नाही, पण इकडे महिपत, सचिन आणि बाकीचे सगळे हे टेन्शनमध्ये असतात. पुढे काय आणि कसं करायचं आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये डिस्कस होत असतात. कारण की जर मनू काही बोलली नाही किंवा अर्जुन सुभेदारचा गेम फिनिश झाला तर सगळं काही आपल्या बाजूने होईल असं ती आता म्हणत असते आणि त्याचमुळे ह्या सगळ्या गोष्टी आता काय आणि कशा करायचा हे त्यांना टेन्शन आलेलं असतं. तर इथे आता प्रिया ही खूप आनंदात असते, कारण की फायनली अर्जुनवरती जो काही वार झालेला आहे त्या वारामुळे अर्जुन काही उभा राहू शकणार नाही हे तिला अगदी व्यवस्थितपणे माहीत असतं आणि म्हणूनच ती सगळ्या गोष्टी आता करण्याचा प्रयत्न करत असते. तर हे सगळं घडत असताना आता अर्जुन आणि बाकीचे सगळे पुढे कसं जायचं म्हणजे अर्जुनच्या बाबतीत पुढे काय करायचं हा त्यांच्या मनामध्ये विचार सुरू असतो. तर इकडे आता प्रिया ही तिच्या माणसाला म्हणजेच सचिनला वगैरे सांगत असते की आपल्या माणसाला तिथे पूर्णपणे लक्ष ठेवायला सांगा. काहीही झालं तरी अर्जुन हा जिवंत राहता कामा नये. आपण आता अर्जुनवरती बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. अर्जुन कुठे म्हणजेच कोणाची काय हालचाल चालू आहे, अर्जुन काय हालचाल करतो या सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष ठेवण्यासाठी ती आता सांगत असते. तर इथे आता प्रताप आणि बाकीचे सगळेजण अर्जुनबरोबर असतात आणि त्या लोकांना माहीत असतं की अर्जुनवरती हल्ला झाला आहे म्हणजे अर्जुनच्या बाबतीत काहीही चुकीचं कधीही घडू शकतं. त्यामुळे आता हे सगळं करण्यासाठी सायली ही पूर्ण खंबीर असते. सायली म्हणते की काही झालं तरी अर्जुन सरांच्या बाबतीत मी काहीही चुकीचं घडू देणार नाही. हे जे काही चालू आहे ना या सगळ्या गोष्टी मला बघितल्या पाहिजेत. आता मात्र सायली ही खूप अर्जुनला म्हणत असते की अर्जुन उठा, तुम्ही प्लीज उठा, असं करू नका. तुम्ही काही जोपर्यंत म्हणत नाही ना तोपर्यंत मी इथून हलणार नाही. कल्पना म्हणते की सायली बाळा, तू आता इथे जास्त थांबू नको, नाहीतर तुला जास्त त्रास होईल. इथे जर तू थांबलीस तर मात्र अर्जुनलाच त्रास होऊ शकतो त्याचा, कारण की बाळाला आणि तुला त्रास झालेला अर्जुनला अजिबात आवडणार नाही. त्यामुळे तू जा. तेव्हा मग आता हे सगळं करत असताना इथे सायली ही म्हणत असते की नाही आई, जोपर्यंत अर्जुन उठून माझ्याशी काही बोलणार नाहीत तोपर्यंत मी अजिबात इथून हलणार नाही आहे. आता मात्र तिचं हे सगळं बोलणं ऐकून अर्जुनला खरं तर सगळं समजत असतं की हे काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अर्जुन आता काही रिस्पॉन्ड करत नसतो, म्हणजे तेवढी तो पटकन शुद्धीत आलेला नसतो. सायली म्हणते की अर्जुन ऐकताय ना तुम्ही, मी तुमच्यासाठी थांबलेले आहे. तुम्ही जोपर्यंत उठणार नाही ना तोपर्यंत मी इथून हलणार नाही आहे. बोला लवकर, असं म्हणून आता सायली त्याच्या मागे लागलेली असते. काय बोलावं हे आता कोणालाच काही सुचत नसतं, कारण की सायली पूर्णपणे जिद्दीला पेटलेली असते. काहीही झालं तरीही अर्जुन आता तिला हे सगळं करू शकणार नाही, म्हणजे तिच्याबरोबर तो कुठल्याही प्रकारे बोलू शकणार नाही हे तिला माहीत असूनही ती त्याच्या मागे लागलेली असते. ती म्हणते की अर्जुन बोला ना, काहीतरी बोला, असं म्हणून ती त्याच्या सारखी आता मागे लागलेली असते. सायलीच्या बाबतीत कसं काय करायचं हे आता अर्जुनला पूर्ण माहीत असतं. तिथून चैतन्य म्हणत असतो की अर्जुन ऐकतोयस ना, सायली वहिनी पण अजिबात जिद्द सोडत नाही आहे. तुला माहिती आहे ना ती कोणत्या कंडिशनमध्ये आहे, प्लीज उठ आणि काहीतरी बोल, जेणेकरून आम्हाला काहीतरी क्लू मिळेल, आम्ही दोघंजणं मिळून कामाला लागू. सायली म्हणते की हो, आता काही झालं तरीही आम्हाला या केसबद्दल गाईड हे तुम्हीच करायचे आहे अर्जुन, त्यामुळे तुम्हाला मात्र उठावंच लागेल, असं म्हणून आता सायली ही अर्जुनच्या मागे लागलेली असते. तर अर्जुन हा किती काही झालं तरीही या सगळ्यामधून बाहेर पडायला इच्छित नसतो आणि तरीही अर्जुनला आता हॉस्पिटलमध्ये सांगितलेलं असतं की सगळं काही होईल व्यवस्थित, तुम्ही प्लीज थोडा धीर धरा.
सायली आता रुसते आणि म्हणते की तुम्ही बोलणार नाही आहे ना, मी रुसून जाते. आणि सायली तिथून रुसून जात असते. तेवढ्यातच आता अर्जुन तिचा हात धरतो आणि तिचा हात धरल्यानंतर तिथल्या तिथे सायली थांबते आणि म्हणते की मला माहीत होतं अर्जुन, तुम्ही मला कधीही चिडू देणार नाही. काही झालं तरीही तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्याबरोबर असाल. मग बोला आता पुढे काय करायचं आहे. पण आता सायली त्याच्याकडे बघत राहते आणि चैतन्य म्हणतो की बहिणी थोडा वेळ थांब, आपण अर्जुनला थोडा वेळ देऊया या सगळ्यातून बाहेर निघण्यासाठी. आता मात्र अर्जुन डोळे उघडतो. त्याच वेळेला पटकन सायली ही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना बोलावून आणते आणि चैतन्य म्हणतो की 1 मिनिट थांब सायली बहिणी, तू नको जाऊस, मी जातो बोलवायला. आता सायली मात्र बरोबर असते. तर इथे प्रिया ही तिच्या साथीदारांना सांगत असते की अर्जुनवरती बारीक लक्ष ठेवायचे. जर तशी काही बातमी असेल तर साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवेलच. मग पुढे काय करायचं हे आपण ठरवूया. पण आता मात्र उद्या जी सुनावणी आहे त्यामध्ये शेंडे तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्रिएट करू नका. कारण की वकील शेंडे याने पूर्णपणे फिल्डिंग ठेवलेली असते. अर्जुन आता काहीही सत्य पुढे सांगू शकणार नाही आणि मनू काहीच करू शकणार नाही हे देखील त्यांना माहीत असतं. मनू इतक्या मोठ्या धक्कामध्ये असते की ती काहीच तोंड उघडू शकणार नाही. त्यामुळे आता सगळेजण तितकंच टेन्शन फ्री असतात. पुढे काय करायचं या सगळ्या गोष्टी आता त्यांना कळत असतात. म्हणूनच आता हे सगळं करत असताना सायली म्हणत असते की हे सगळं जे काही चालू आहे ना अर्जुन सर, आपल्याला थांबवायचे. त्या जे कोणी लोक आहेत त्यांना असं वाटत असेल की आपण संपलो, पण आपण संपणार नाही. काही झालं तरी अर्जुन सायली हे दोघंजणही एकमेकांच्या शिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि जगूही शकत नाही. त्यामुळे जे कोणी हे केलं आहे ना त्यांना तर आपण सोडायचंच नाही आहे. मी हे सगळं करण्यासाठी पुढे काय करू तेवढं फक्त सांगा. शेंडे म्हणजेच वकील म्हणतात की हे बघा, आता जे काही झालं आहे ते झालं आहे, परंतु पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या व्यवस्थितपणे बघितल्या पाहिजेत. मी सगळं काही व्यवस्थित चेक करतो, मग आपल्याला बघता येईल की पुढे काय करायचं आहे ते. तर आता इथे सगळ्या गोष्टी म्हणजेच महिपत आणि बाकीच्यांनी सायलीच्या विरोधातल्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित ठेवलेल्या असतात आणि कोणीही तिच्या बरोबरीने तिच्या बाजूने बोलायला तयार नाही. त्यामुळे हे सगळे तिच्या विरोधामध्ये खोटे पुरावे तयार करत असतात आणि सायलीनेच हे सगळं घडवून आणलं आहे. आश्रमातल्या मुलींबरोबर असं वागणारी सायलीच आहे. हे सगळ्यासाठी ते खोटे असे पुरावे सादर करणार असतात. अर्जुन म्हणतो की बायको, तेव्हा सायली म्हणते की मला माहिती आहे तुम्ही मला आवाज दिल्याशिवाय शांत बसू शकत नाही आणि मी रुसेन तेव्हा मात्र तुम्ही ऐकणार हे कायम आहे. अर्जुन म्हणतो की सायली मी काय करायचं आहे. तेव्हा मग सायली म्हणते की हे बघा, तुम्ही फक्त एवढं करायचं आहे की मला तुम्ही फक्त सांगायचे मी काय करू. आता सगळी लढाई माझी आहे. तेव्हा मग तिथे कल्पना आणि बाकीचे सगळे असतात. त्या लोकांमध्ये असं ठरतं की अर्जुन बरा झाला आहे किंवा अर्जुन शुद्धीवर आला आहे हे बाहेर कुठेही कळता कामा नये. बाहेर कुठेही ही न्यूज स्प्रेड होऊ द्यायची नाही. ही न्यूज फक्त कल्पना, प्रताप, अश्विन, चैतन्य आणि या सगळ्या लोकांमध्ये असेल आणि घरातही कोणाला सांगायचं नाही. फक्त अस्मिता या बाबतीत अलर्ट असेल, बाकी कोणालाही काही सांगायचं नाही असं त्यांचं ठरलेलं असतं. त्यामुळे श्वेतापर्यंत देखील ही गोष्ट पोचत नसते आणि सगळे अगदी गाफील असतात. तिकडे हॉस्पिटलमध्ये अर्जुनला शुद्ध आली हे कोणालाच माहीत नसते आणि हे सगळं आता करणारी असते ती एकमेव म्हणजे सायली. आता सायलीनेच हा प्लॅन केलेला असतो, कारण की बाहेर आपल्या घरातल्या गोष्टी कोण पोचवतं आहे याच्यामुळे सायलीला डाऊट असल्यामुळे ती कोणाला काही बोलू देत नाही. आता सायली अस्मिताला पण सांगते की अस्मिता, ही गोष्ट तू घरी कोणालाच सांगू नको, कारण चुकून जर कोणाला ऐकण्यात आली तर मात्र अर्जुन सरांवर हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच आता ह्या गोष्टी आपल्याला लपवल्या पाहिजेत असं म्हणून तिने आता सगळ्या गोष्टी लपवलेल्या असतात. तर इथे कल्पना आणि बाकीचे सगळे अर्जुन आणि सायलीला पूर्णपणे सोबत करत असतात. प्रतिमा म्हणते की सायली बाळा, पण तुझ्या जीवावर संकट येईल असं काहीही करू नको. कल्पनाचंही तेच म्हणणं असतं की कुठल्याही प्रकारे सायलीला त्रास होता कामा नये. हे जे काही होत आहे त्यामध्ये सायली ही व्यवस्थित राहिली पाहिजे, तिला कोणताही त्रास व्हायला नको एवढंच तिचं आता म्हणणं असतं. आणि त्यामुळे किती काही झालं तरीही सायली ही व्यवस्थित असली पाहिजे. अर्जुन हा सायलीलाही म्हणत असतो की सायली तू काही करू नकोस, पण आता प्रश्न इतकाच असतो. चैतन्य म्हणत असतो की उद्याच्या उद्या सुनावणी आहे, म्हणजेच पुढच्या 2 दिवसांमध्ये हिअरिंग आहे. त्यामुळे जर दुसरा वकील उभा केला गेला नाही सायली बहिणीसाठी तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. अर्जुन सायलीची केस लढत होता, पण इतक्या ताकदीने कोण सायलीसाठी केस लढू शकतं. आता मात्र हे सगळा प्रश्नच एक उभा राहिलेला असतो.
सुरुवातीला अर्जुनचं सायलीला असं म्हणणं असतं की आपल्याला मनूसोबत बोललं पाहिजे, म्हणजे मनू जे काही तिचं स्टेटमेंट देईल त्यामधून नक्की काय आणि कसं घडतं या सगळ्या गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजे. आणि कितीही काही झालं तरीही या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्याला काही त्रास होता कामा नये. अस्मिता म्हणते की हे बघ, मला तरी भीती वाटते, आपण सायलीला या गोष्टीत नाही ढकलू शकत. तेव्हा मग चैतन्य म्हणतो की डोंट वरी अस्मिता, मी आहे ना, मी सायलीला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ देणार नाही. सायली बहिणी ही माझी प्रायोरिटी असेल, त्याच्यामुळे अजिबात काळजी करण्याची गरज नाही, मी आहे तिच्यासोबत, असं आता तो तिला समजावत असतो. तर इकडे आता अस्मिता म्हणते की हो, सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे आणि आपण सतत सायलीच्या सोबत कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे. अर्जुन सायलीला सांगतो की सायली, तुला एक काम करायचं आहे, तू नेहमीप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या कपड्यांमध्ये राहायचे नाही, म्हणजे तुझे जे काही वागणं असेल किंवा तुझा जो काही पोशाख असेल तो बदल, आणि ते करूनच तुला पुढच्या गोष्टींच्यासाठी बाहेर पडलं पाहिजे, ते झाल्याशिवाय काहीही शक्य राहणार नाही. तर इथे आता सायली म्हणत असते की चालेल, काहीही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण मला माझ्याबद्दलची केस लढायची आहे. अर्जुन आता सायलीला पूर्ण हिंमत देतो. सायलीला तो सांगतो की आता तुला आजच्या दिवसामध्ये सुरुवातीला मनूला भेटावं लागेल, तिला तयार करावं लागेल आणि त्यानंतरच मग पुढच्या गोष्टी आपल्याला ठरवता येतील. आता मात्र अर्जुन हा म्हणतो की तुला मनूला भेटून तिला पूर्णपणे कॉन्फिडन्स द्यावा लागणार आहे. सायली म्हणते की त्याची काळजी करू नका, ते सगळं मी व्यवस्थितपणे घडवून आणेन. मनूच्या बाबतीत काय आणि कसं करायचं आहे या सगळ्या गोष्टी मी अगोदरच व्यवस्थितपणे ठरवून ठेवणार आहे आणि त्यानुसारच पुढच्या सगळ्या गोष्टी होतील. आता हे मात्र ऐकल्यानंतर पुढे तिला कसं आणि काय करायचे या सगळ्या गोष्टी आता तिच्या बाबतीत घडलेल्या असतील. आता मात्र अर्जुन आणि बाकीचे सगळे पूर्ण ठरवून असतात. इन्स्पेक्टर सावंत आणि दुसरे इन्स्पेक्टर त्यांच्या सबऑर्डिनेट हे दोघंजणंही पूर्णपणे मनूला सायलीबरोबर भेटण्यासाठी वातावरण क्रिएट करत असतात आणि सायली कोणालाही न कळू देता तिला भेटण्याचं पूर्ण प्लॅनिंग करत असते. सायलीला आता पूर्णपणे चेंज करून तिच्याकडे भेटायला जावं लागणार असतं, कारण की सायलीवरती पण तेवढाच धोका असतो आणि सायलीच्या सोबतीने चैतन्य असतो, त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी नसते. आता इथे श्वेता मात्र विचार करत असते की काही झालं तरी अर्जुन हा बरा होऊ शकणार नाही, कारण की अजूनही हॉस्पिटलमधून काही फोन आला नाही, याचा अर्थ अर्जुन शुद्धीवर येणार नाही, अर्जुन कोमामध्ये जाणार आहे. या सगळ्या गोष्टी आता ती म्हणजेच तिच्या मनामध्ये असतात आणि ती तिच्या बाकीच्या माणसांना ते सगळं तसंच सांगत असते. तिला फोन आल्यानंतर ती सांगते की अजून अर्जुनचा काही पत्ता नाही, याचा अर्थ अर्जुन हा कोमामध्ये गेलेला आहे आणि म्हणूनच पुढच्या गोष्टी काहीही डिसाईड करायला ते तयार नसतात. इथे आता सायली ही मनूला भेटायला येते आणि मनुशी ती सगळ्या गोष्टी बोलते. मनू सुरुवातीला खूप घाबरलेली असते, काय बोलायचं आणि काय नाही हे तिला काही समजत नसतं. सायलीला बघून तिला फक्त रडायला येत असतं. आता सायली तिला म्हणते की हे बघ बाळा, काहीही झालं तरीही तुला आता या सगळ्या गोष्टी कराव्या लागणारच आहेत, आपण कितीही काही ठरवलं तरीही ते होऊ शकत नाही, त्यामुळे आता आपण खरं काय आहे ते करायचं आहे आणि तुझ्या सायली ताईला न्याय मिळावा असं तुला वाटतंय ना. म्हणून आता रडत असते. ती म्हणते की ताई, मला खरंच खूप भीती वाटते. सायली ताईला आता न्याय मिळाला पाहिजे या भीतीनेच ती सगळं काही बोलायला तयार झालेली असते आणि आता मनू ही सायलीच्या बाजूने उभी राहून सायली तिला एक वेगळ्याच प्रकारची हिंमत देते आणि हिंमत दिल्यानंतर ती तिचं सगळं काही जे काही मनातलं काम आहे ते पूर्णपणे करत असते. सायली तिला म्हणते की मनू, अजिबात काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत, मी तुझ्यासोबत काहीही चुकीचं घडू देणार नाही. आणि म्हणूनच आता मनू ही तिच्या ताकदीने उभी राहिलेली असते. सायलीचा हातावरचा स्पर्श तिच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करत असतो. काही झालं तरीही ती आता तिला समजावत असते की आपण अजिबात हरायचं नाही आहे, तर आपण लढायचं आहे. हे सगळं आता तिच्या बाजूने ती बोलत असते आणि त्याचमुळे इथे आता सायली ही बाकीच्या सगळ्या लोकांकडे आता बघते आणि इन्स्पेक्टर सावंत तिला म्हणतात की आपल्याकडे हा एकमेव साक्षीदार आहे, त्याचं व्यवस्थित आपण सगळं बोलायचं आहे. आता मनू जे काही सांगत असते ते सगळं काही लिहून घेतलं जात असतं आणि सायली आता मनूला व्यवस्थितपणे म्हणजेच लपवून ठेवायचे, तिला कुठल्याही प्रकारचं सत्य कुठेही बोलली नाही आहे, हे सगळं असंच दाखवायचं की मनू अजून काहीही बाहेर बोलली नाही आहे, कारण की तिच्याही जीवाला धोका आहे. आता मात्र सायली ही अत्यंत वेगाने या सगळ्याच्या मागे लागलेली आहे आणि अगदी हुशारीने सायलीने सगळं करण्याचा प्रयत्न केला. आता जी फाईल घेऊन अर्जुन हा फाईल शोधण्याचा प्रयत्न करत असतो, ती फाईल आता सायली अगदी व्यवस्थितपणे वेश बदलून शोधणार असते. अर्जुन ज्याप्रमाणे सांगतोय त्याप्रमाणे आता सायली सगळ्या गोष्टी करत असते.
अर्जुन ज्याप्रमाणे तिला हॉस्पिटलमधून सगळे इन्स्ट्रक्शन्स देतोय त्याप्रमाणेच आता ती सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करत आहे. आता हे सगळं होत असताना सायली मात्र सगळ्या गोष्टी कशाप्रकारे पार पाडणार आहे. सायली आता हिंमत न हारता तिच्या पोटातल्या बाळासकट एक मोठा लढा देत आहे. आता सायली आणि अर्जुन हे कसे जिंकणार आहे. फायनली सायली स्वतःचीच केस लढण्यासाठी आता कोर्टात जेव्हा उभी राहणार आहे तेव्हा मात्र सगळ्यांचे चांगलेच धाबे दणाणणार. नेमकं पुढे कसं आणि काय घडणार आहे पाहणं रंजकतेचे ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.